हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथं शाही पनीर मसाला करणार आहोत। तर ऑलरेडी मी इथं पनीर 200 ग्राम भाजून घेतलेत आणि त्याच्यातच इथं मी दुसरा पण मसाला तयार करते। मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि काजू थोडेसे गरम रोस्ट केलेत। त्याला हा तर जो मसाला आहे आपला तो मी भाजून घेणार आहे। जे काही तेल राहणार आहे ह्याच्यातलं ते मी भाजीसाठीच वापरणार आहे परत। तर आपण हे अगोदर पेस्ट करून घेऊया। आता आपण इथं कढई तेल गरम करायला ठेवलंय, जे राहिलं होतं तेच, आणि त्याच्यात मी थोडंसं तूप टाकलंय एक चांगला फ्लेवर यायला। तर आता आपण त्याच्यात फोडणीसाठी जिरं मोहरी टाकूया, कढीपत्ता आणि हिंग टाकूया। त्याच्यानंतर आता तो टाकूया आपण पेस्ट। ह्याच्यात मी थोडासा पनीर टिक्का मसाला सुहानाचा गरम करायला ठेवलेला आपण तुपात हा बघू शकता, पनीर टिक्का मसाला सुहानाचा, आणि आपण चांगला फ्लेवर येतो तो पण तुम्ही ॲड करा। नंतर थोडासा टाकतील हा सगळा मसाला टाकला मिक्सरमध्ये वाटलेला ॲड करला। तर तुम्ही थोडीशी हळद, लाल तिखट टाकते, ही ग्रीन पेस्ट टाकते तयार केलेली। ही ॲक्च्युली कोरिएंडरची जी पानं असतात आपली त्याच्या देठाची आणि हिरवी मिरची घालून मी पेस्ट केलेली आहे, तर ती त्याच्यात ॲड केली आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकू शकता, अदरवाईज नाही टाकलं तरीही चालेल। आणि आता आपण हे तेल सुटायला लागलं आपल्या मसाल्यात। आता मी इथं थोडासा जिरा पावडर टाकते रोस्टेड, तसंच कोरिएंडर पावडर पण टाकते 1 चमचा, त्याला पण चांगला फ्लेवर येतो। तर हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया चांगले। तर आता मी ह्याच्यात पाणी ॲड केलंय, त्याला चांगलं उकळी येऊ दे। उकळी आली की आपण पनीर टाकणार आहोत आपले जे फ्राय करून घेतलेले आहोत। तर आपण ह्याला आता 5 मिनिटं ठेवूया उकळत। आपण इथं कसुरी मेथी क्रश करून टाकूया। कसुरी मेथी मस्ट असते पनीर मसाला टाकायलाच पाहिजे। आणि आता आपण आपला मेन जो आयटम आहे पनीर त्याच्यात सोडूया। आणि 5-6 मिनिटासाठी ठेवूया, कारण ह्यांना जास्त शिजवायचं नसतं, फक्त 5-1 मिनिटं। लास्ट आपण ह्याच्यात मीठ टाकणार आहोत चवीपुरतं। तर आपली पनीरची रेसिपी एकदम तयार आहे। तर नक्कीच ही तुम्ही रेसिपी ट्राय करा। जर तुम्ही माझं चॅनल पहिल्याच चॅनलला बघत असाल तर ह्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पण मिळत जाईल आणि माझे पुढचे जे व्हिडिओज अपलोड करणार आहेत ते पण बघायला मिळेल। चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोड।